प्रीती खंडागळे, आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. आज 1 जून पासून व्यवहारात मोठे बदल झाले. तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. एलपीजी सिलेंडर पासून ते यूपीआय पेमेंट संदर्भातील अनेक निर्णयांचा समावेश आहे. तर एक नजर टाकूया झालेल्या बदलांवर. व्यावसायिक सिलेंडर 43 ते 53 रुपयांनी महाग झालाय. मुंबईत व्यावसायिक सिलेंडर रुपये 3076 रुपयांवर गेलाय. पाईप गॅस कनेक्शन धारकांचं सिलेंडर कनेक्शन रद्द होणार आहे. यूपीआय पेमेंट करताना समोरच्या व्यक्तीचं बँकेत नोंद असलेलं नाव दिसणार आहे. अनेक बँका मोफत एटीएम व्यवहार मर्यादा संपताच अतिरिक्त शुल्क वसूल करणार आहे. एअर इंडिया, इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेसची 250हून अधिक देशांतर्गत उड्डाणं रद्द होणार आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे सुमारे 4:30 वाजता खोपोलीजवळ एक भीषण अपघात घडला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने तेलाचे डबे घेऊन जाणारा भरधाव कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उलटला. काही क्षणातच मागून येणारा तांदूळ भरलेला ट्रक वेगात असल्याने थांबवता आला नाही आणि तो थेट उलटलेल्या कंटेनरवर आदळला. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकचा मोठा भाग चिरडला गेला असून चालक आणि क्लीनरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाणे खाडीतील गणेश मूर्ती विसर्जनामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम, फ्लेमिंगो अभयारण्याचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमांची परिणामकारकता यावर स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. फ्लेमिंगो अभयारण्याचे संरक्षण, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परिणामकारकता आणि खर्चाचं मूल्यांकन यावरही अभ्यास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कोळी बांधव, पर्यावरण संस्था आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग घेऊन एक सर्वसमावेशक धोरण तयार करावे, असंही निवेदनात नमूद करण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि धार्मिक परंपरा यामध्ये समतोल राखण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावलं उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेवरून मोठा राजकीय वाद पेटलाय. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना संदर्भात सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरल्याच्या चर्चेनंतर राजकीय वातावरण तापलंय. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की योजना लागू करताना योग्य तपासणी का करण्यात आली नाही. या प्रकरणावर उत्तर देण्याची मागणी करत तसेच जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी ही मागणी त्यांनी केल्याचं सांगितलं जातंय. स्वरांच्या सुवर्ण युगातील एक मधुर, मखमली आणि अजरामर स्वर काळाच्या पडद्याआड गेलाय. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. हिंदी, मराठीसह विविध भाषातील असंख्य गीतांना आपल्या सुरेल आणि भावस्पर्शी आवाजाने अजरामर करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी रसिकांच्या हृदयात एक स्वतंत्र आणि कायमचं स्थान निर्माण केलं. त्यांच्या गायकीतील गोडवा, भावनांची सूक्ष्म अभिव्यक्ती आणि स्वरांची शुद्धता यांनी अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं. संगीत क्षेत्रातील त्यांचं अतुलनीय योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचा अजरामर आवाज आणि कला सेवा ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत विश्वातील एक तेजस्वी सुवर्ण अध्याय संपुष्टात आलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वरांच्या माध्यमातून भावनांना अभिव्यक्त करण्याची विलक्षण क्षमता लाभलेला एक अमूल्य आणि अजरामर आवाज काल काळाच्या पडद्याआड गेला, असं त्या म्हणाल्या. मराठी भावगीत, भक्तिगीत, बालगीत तसंच हिंदी चित्रपट संगीत या सर्व क्षेत्रांमध्ये सुमन कल्याणपूर यांनी आपल्या मधुर आणि अप्रतिम गायन शैलीने एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. साधेपणा, नम्रता आणि संगीत प्रती असलेला निष्ठे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती, असंही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केलंय.
पद्मभूषण ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अविट गोडीच्या सुरांनी भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा एक अजरामर आवाज हरपला असं ते म्हणाले. संगीत क्षेत्रातील त्यांचं अतुलनीय योगदान, भावपूर्ण गायकी आणि साधेपणा हे सदैव स्मरणात राहील. केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. त्यांच्या सांगीतिक वारसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आरसीबी IPL स्पर्धेच्या 19व्या मोसमातील चॅम्पियन टीम ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होम टीम गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने मात करत IPL ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 161 धावा केल्या आणि सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. विराट कोहली आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरलाय. विराटने नाबाद 75 धावांची खेळी केली आहे, तर कर्णधार रजत पाटीदारने आपल्या नेतृत्वाखाली संघाला सलग दुसरे विजेतेपद मिळवून देत इतिहास रचलाय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स नंतर सलग 2 IPL ट्रॉफी जिंकणारा आरसीबी हा फक्त तिसरा संघ ठरलाय. गुजरात टायटन्स टीमच्या बसला भीषण आग लागली. IPLच्या अंतिम सामन्यानंतर ही धक्कादायक घटना घडली. आग लागली तेव्हा सर्व खेळाडू बसमध्येच होते. शुभमन गिल आणि बटलरसह सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं असून जीवितहानी टळली आहे. हिंदी तेलुगू नंतर आता मराठीत धमाका. देवदत्त नागेचा नवा अवतार. हिंदी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने छाप उमटवल्यानंतर अभिनेता देवदत्त नागे आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करतात. आदी पुरुषमधील हनुमान, तानाजीमधील सूर्याजी मालुसरे आणि अनेक दमदार भूमिकांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ते घबाडकुंड या आगामी मराठी चित्रपटात खंगरी या रहस्यमय आणि रांगड्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचा नवा लुक आणि तीक्ष्ण स्क्रीन प्रेझेन्स सध्या चर्चेत आहे. आयकॉन द स्टाईल अंतर्गत साकारला जाणारा मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स घबाडकुंड 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.